दिनांक 22/9/25 रोजी सोमवारपासून नवरात्र उत्सव साजरा होत आहे। तो शेवटी 2:10 पर्यंत 2 मुहूर्तापर्यंत नवरात्र उत्सव राहणार आहे। त्यापैकी आम्ही 1/10/25 रोजी हरिभक्तपरायण श्री श्रावण महाराज जाधव यांचे काल्याचे कीर्तन सकाळी 9 ते 11 ठेवलेले आहे। सदर कीर्तनाचा सर्वांनी लाभ घेऊन महाप्रसादास उपस्थित राहावे। श्री महालक्ष्मी मातेच्या कृपा आशीर्वादाने ब्रह्मलिंग श्री पोपटगिरीजी महाराज यांच्या जन्मभूमीत किंवा कर्मभूमीत कोळगाव पाटी येथे श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानने नवरात्र उत्सव साजरा करण्याचा 3ऱ्या वर्षाचा प्रोग्राम हाती घेतलेला आहे। या प्रोग्राममध्ये श्री हरिभक्तपरायण संत महंत श्री रामगिरीजी महाराज यांच्या आशीर्वादाने व श्री हरिभक्तपरायण दादा महाराज टुपके यांच्या मार्गदर्शनानुसार श्रावण महाराज जाधव यांच्या अमृतवाणीतून आपल्या नवरात्र उत्सवामध्ये दररोज संध्याकाळी 7 ते 9 वाजेपर्यंत देवी महात्म्य कथा श्रीमद देवी महात्म्य कथा सादर होणार आहे। सर्व ग्रामस्थांनी आसपासच्या भाविकांनी तरुण मुलं मुली सर्व समाजाने याचा लाभ घ्यावा अशी सर्व बडी ग्रामस्थ कोळगाव पाटी ग्रामस्थ व सर्व भक्तजनांना आमची नम्र विनंती। श्री महालक्ष्मी प्रतिष्ठान कोळगाव पाटील येथील सर्व भक्तगणांच्या व रहिवाशांच्या वतीने सर्वांना आमंत्रित व आग्रहाचे निमंत्रण करत आहोत। जय शिवाजी जगदंबेच्या नावानं श्री महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने कोळगाव पाटी येथे महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने भव्य दिव्य असा कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे। या कार्यक्रमासाठी श्रावण महाराज जाधव यांच्या सुसभ्य वाणीतून देवी भागवत कथेचं नियोजन केलेलं आहे। त्या कथेसाठी मडी बुद्रुक आणि पंचक्रोशीतील नागरिकांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवावी अशी महालक्ष्मी प्रतिष्ठानच्या वतीने विनंती करतो। आणि कार्यक्रमाचे रूपरेषा अशी आहे, सकाळी 7 वाजता आपण आरती घेणार आहोत। त्यानंतर 2 ते 4 या वेळेत दुर्गा सप्तशती पाठ इथे ठेवलेला आहे। तरी सर्व महिलांनी या सप्तशती पाठण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी। तसेच 5:30 ते 6:30 वाजेपर्यंत हरिपाठाचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर 7 ते 9 देवी भागवत कथा होईल। तरी त्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम होईल।